ओम श्री गणेशाय महा. ओम नमो भगवते शिवानंदाय. सद्गुरु ओम मालती नमो नमः. आज आता आपला ग्रंथाचा आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागर हा आध्यात्मिक ग्रंथ आपण शेवट आता आपण आलोय. एकदा 2-3 चॅप्टर आपले राहिलेले आहेत आणि ह्याच्यातून आपण जे काय ग्रहण केलं ते आपण नीट लक्षात ठेवून आपल्या आयुष्यात उतरवायचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला नाही तर आपल्या कुटुंबाला पण त्याचा खूप लाभ होणार आहे. तर आज जे आपण हे करणार आहोत, थोडंसं मी आज या संदर्भातच आपण थोडं शहरी लोकांचं थोडंसं जे मन कमकुवत होत चाललंय त्याच्याबद्दल थोडंसं सुरुवातीला बोलणार आहे. त्याचं कारण असं की आता मी माझी एक जण ओळखीचे आहेत आणि ते गेले जवळजवळ 10 वर्ष म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते काय करतात की जी मुलं झोपडपट्टीत राहतात किंवा अगदी खालच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि 80 किंवा 90% मार्क मिळतात पण त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलांचे त्यांना ते सगळं प्रोव्हाइड करतात. बसच्या ह्याच्यापासून सगळं ते देतात. त्यांनी सुरुवातीला सगळं त्या बँकेत काहीतरी मोठ्या पोस्टवरती होते. तर त्यांचा जो काही फंड मिळाला तो सगळा फंड त्यांनी आपल्या या ह्याच्यात घातला आणि आता लोकं त्यांना मदत करतात. पण आणि आता पहिले त्यांच्याकडे कोणीच नव्हतं, एकटे ते जायचे. आता आज मला वाटतं जवळजवळ 5,000 व्हॉलंटिअर्स आहेत आणि हे व्हॉलंटिअर्स आहेत ते जातात ह्याच्यात स्वतः त्या मुलांच्या घरी जातात. मुलांना ना बोलवत नाही. मुलांनी काही फॉर्म वगैरे भरायचा नाही. ते मुलांच्याकडे जातात, सगळी चौकशी करतात आणि मग त्यांना ते फंड्स ते रिलीज करतात. तर हे मला सांगायचं कारण असं, की काही मुलांची परिस्थिती तुम्ही जर बघितलीत कारण ते फोटो पाठवतात. त्यांची घरं बघितलीत तर पत्र्याची घरं असतात. वरती छत असतं तर म्हणायलाच छत आणि त्याच्यामध्ये वडील जे असतात ते बरेच वेळा काम न करणारे, आई एकटी शेतामध्ये काम करते आणि ही 2-2 मुलं शिकत असतात. इतक्या वाईट परिस्थितीत ती मुलं वरती येतात 80-90% कारण त्यांची अटच अशी आहे, की 10वी ला 90% मार्क असले पाहिजेत आणि 12वी ला 80% असं जर असेल तर ते त्या मुलांना मदत करतात. नाहीतर मदत नाही नाही. म्हणजे ही त्यांची अट आहे. तर सांगायचं म्हणजे की इतकी ही मुलं काही-काही एकदा मी एका मुलीचं हे वाचलं, की तिच्याकडे मोबाईलच नव्हता आणि सगळा अभ्यास मोबाईलवरती आणि मग तिला मोबाईल मिळायचा रात्री 9 वाजता कोणाकडनं तरी. कोणातरी ओळखीच्याकडनं आणि त्याचे गावामध्ये रेंज पण यायची नाही. तर 1.5 किलोमीटर ती चालत जायची. 11:30 पर्यंत रात्री अभ्यास करायची आणि घरी यायची. तर असे-असे सगळे या मुलांचे किस्से किती कष्ट करतात ते बघा. आणि त्यामानाने आपण शहरी जे लोकं आहोत, ते आपण आपलं मनोबल हळू-हळू आपण घालवून बसलोय. आपल्याला सुख-सुविधा आपल्याला आहेत. पण मनाचं जे बळ आहे ते आपण घालवता कामा नये. थोड्या-थोड्या गोष्टीमध्ये आपल्याला साधारण आपल्याला म्हटलं कोणी 2 किलोमीटर फार काही नाही 2 किलोमीटर चालत जायचं तर आपण काय म्हणू, "नाही रे बाबा, मला काय एवढं चालू होणार नाही." म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आपण एवढं जरासं डोकं दुखायलं की लगेच घेतली गोळी. आपण सहन करत नाही. आणि त्यांच्याकडे औषधच नसतं, करणार काय ते? त्यांना जर आणखीन त्याच्याहूनही जास्त आजार झाला, तर त्यांच्याकडे औषधाला पैसेच नसतात. तर असे लोकं आता खूप आपल्याला बघायला पाहिजे, की त्यांचं आत्मबल आणि आपलं आत्मबल खूप त्याच्यामध्ये फरक आहे. आणि आपली जी मुलं आहेत पुढे ह्याच्यामध्ये जाणार, तर मग ती जेव्हा या मुलांच्या बरोबरी करू शकतील का? ह्याच्यासाठी आपण अध्यात्म आपण म्हणतो, ह्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण करून घेतला पाहिजे. आणखीन एक उदाहरण सांगते, की सध्या मी काय सीरियल वगैरे बघत नाही, मला आवडत नाही. गेले 4 वर्ष माझ्याकडे टीव्ही पण नाहीये. पण YouTubeवरती काही ते कार्यक्रम जे एखाद्याचं पॉडकास्ट असतं, तर त्याच्यामध्ये एक आलंय आयडिया बाज म्हणून झी टीव्हीचं आहे आणि ते YouTubeवरती पण दाखवतात. दुसरं आहे सुपर फाउंडर्स आणि तिसरं काहीतरी आहे शार्क टँक. तर शार्क टँक खूप जुनं आहे आणि शार्क टँक म्हणजे अमेरिकेचीच च्या ह्यामध्ये कार्यक्रम होता त्याची कॉपी केलेली आहे. पण आता हे 2 जे आहेत ते टोटली इंडियन आहेत आणि इंडियन लोकं अशी की ज्यांना अ, ज्यांच्यामध्ये डोकं आहे, मेहनत करतायत आणि त्यांच्याकडे सगळं मेहनत करायची तयारी आहे, विचार आहेत, टेक्नॉलॉजी आहे, अशा मुलांना ते मदत करतात. तर त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की काही मुलं तर त्यांना
एक जण तर ह्याच्यामध्ये इतकी परिस्थिती त्याची वाईट होती, काय प्यायला नाही. आणि त्याची पाण्याची बाटल्या तो रेल्वे स्टेशनवरती विकायचा. तर दोघं जण बंगाली शिकले. कुठं पुरुलिया म्हणून गाव आहे ना, ते कुठे ते हे टाकलं होतं, बॉम्ब का काय ते टाकलं होतं. त्या गावाच्या तिथं आसपास कुठेतरी ते दोन्ही मुलं राहतात. आणि डोक्यात त्यांच्या कसं आलं आणि त्यांचं जर तुम्ही डिझाइन त्या मुला एक 12वीत आहे आणि एक 10वीत आहे. तर 10वी वाल्यांनी अभ्यास सोडून दिलाय. आणि 12वी वाला म्हणतो, की नाही मला पुढे अभ्यास पण करायचा आहे. पण हे करत हा जो 10वीतला मुलगा होता त्याची आई काहीतरी एका उत्सवाला खास मिठाई बनवते. ते मिठाई त्यांनी विकायला सुरुवात केली आणि त्यांनी केलेलं जे डिझाइन बघाल, तुम्हाला वाटेल की इंग्लंड, अमेरिकेमध्ये कोणी बनवून आणलं का काय? आणि त्या मुलांना बघितलं तर तुम्हाला आणखीन आश्चर्य वाटेल. तर मला आता असा प्रश्न पडला, की जसं आपण एक वेळेला गावंढळ म्हणत होतो आणि मुलं आपल्या गावातल्या लोकांना आपण हीन समजत होतो. गावंढळ म्हणजे काय? की ज्याला काही कळत नाही, ज्याला डोकं नाही, ज्याला काही समजत नाही. ज्याला काही माहिती नाही, असं आपण गावंढळ शब्द वापरत होतो. तर असं न व्हावं, की आपण गावंढळ शब्द घेऊन आता शहरी लोकांना काहीतरी शब्द होतील लोकं, म्हणायला लागतील असं मला वाटायला लागलंय. म्हणजे इतकी परिस्थिती आहे, की साध्या-साध्या गोष्टीमध्ये आपली मुलं लगेच घाबरून जातात आणि ती मुलं तर सांगायचं म्हणजे त्या मुलाने आता जवळ-जवळ तो आता करोडचा बिझनेस करतोय. कोणतरी त्याला एक भेटलं, की त्याने स्वयंपाकघर कसं स्वच्छ ठेवायचं, हे कसं करायचं हे सगळं त्यांनी शिकवलं आणि म्हणताना त्यांनी ते मिठाई बनवून विकायला सुरुवात केली आणि त्याला इतका त्याचा प्रतिसाद मिळाला, की तो आता हे घ्यायला आला होता. म्हणजे ते पैशाची मदत करतात आणि जे चांगले बिझनेसवाले लोकं आहेत, त्यांना गाईड पण करतात. असा तो कार्यक्रम आहे. तर त्या ह्याच्यामध्ये ह्या 2 मुलांचं म्हणजे एकदम मला आणखीन एक मुलगा आहे. त्याचे वडील मला वाटतं गेले का काय झालं असं काहीतरी. तर बटाट्याचे केळ्याचे चिप्स तो आणायचा. एकदम जास्त प्रमाणामध्ये आणि त्याला 4 प्रकारचे मसाले लावून तो म्हणाला, "मला लहानपणापासून याची आवड होती." काही गोष्ट म्हणजे दिवाळीच्या ह्याच्या वेळेला, अमक्याच्या ह्याच्या वेळेला मी आणायचो आणि विकायचो आणि पैसे कमवायचो. आज तो मुलगा 17 वर्षाचा, 18वं लागलंय, करोडपती आहे. MS-19 म्हणून त्यांनी वेफरचं हे सुरू केलं. सगळं त्याचं डोकं आणि मेहनत आणि तो एक मित्र का आणि धाकटा भाऊ आहे त्याच्याबरोबर 13 वर्षाचा. तर हे जे एक-एक गोष्टी आपण बघतो, तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की आपली शहरी मुलं आपण नोकरी, नोकरी, नोकरी आणि पर्सेंटेज, प्रतिशत किती टक्के मिळाले, टक्के-टक्के करतोय. पण कुठच्या कुठे वाव आहे. वाव आहे, पण आपण वाव मुलांना मला एक प्रकारे असं दोन्हीकडनं आहे, की मुलं आपली अशक्त आहेत का काय मला माहीत नाही. पण त्याचबरोबर आपण पण मुलांचं जे प्रगती आहे, ते खुंटवतोय. म्हणजे त्यांना एकच हे करायचं म्हणजे मी एकदा लिफ्टमध्ये होते, तर त्याची आई त्या मुलाला सांगत होती, की "तू संत्र किती वाजता खाल्लंस?" तर तो म्हणाला, "मी आत्ता खाल्लं. तुला 9 वाजता खायला सांगितलं होतं." म्हणजे हे जे आता शहरामध्ये व्हायला लागलंय, तर त्या मुलाला संत्र खायचंय तर त्याने केव्हा खायचं? ते सुद्धा आईने सांगायचं आणि त्याच्यावरती पुन्हा की मी सांगितलं त्याप्रमाणेच झालं पाहिजे. त्याची इच्छा असो नसो. तर मग ह्याच्यातून काय उत्पन्न होणार आहे? तर ह्यासाठी आपण जे अध्यात्म करतो ना, तर आपण डोळस व्हायला शिकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रत्येक म्हणजे साधे कपडे असू देत, घर असू दे, स्वयंपाक असू दे, साध्या-साध्या गोष्टीमध्ये आपण डोळस व्हायला शिकतो. तर तर तसं आपण आपल्या वयाच्या बायका आहेत, तर त्यांनी घरामध्ये थोडंसं वाईट लागो, चांगलं लागो, पण हे सांगावं, की त्या मुलांचं आत्मबळ आता खरंच कमी होत चाललंय. एवढ्या-एवढ्याशा गोष्टीवरनं ते एकदम हे होऊन जातात. दुसरं असं आहे, की अ, अ, आपल्याला शारीरिक हे बिलकुल नको. त्रास नको, असं आपण म्हणतो. मुलांना चालत जायचं असेल, 1 किलोमीटर जरी चालत जायचं असेल आणि आज रिक्षा आली नाही, तर मग काय करायचं? तू चालत जा, असं काही आई म्हणत नाही. आणि खेडेगावामध्ये मुलं सरसकट 3 किलो, 4 किलोमीटर चालत जातात शाळेत. त्यांना कुठे आलंय बस आणि कुठं काय आणि काय. काही वेळा त्यांच्या पायात चपला असतात, तर चपला नसतात पण. तर हे जे आपल्या ह्याच्यामध्ये खूप तफावत होत चालली आहे, ती आपल्याला चांगल्या ठिकाणी नेणारी नाहीये. याच्यावरती थोडासा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती काहीतरी आपण ॲक्शन पण घेतली पाहिजे. तर आता हे आपण सांगायचं कारण असं, की सगळं हे जे आपलं अध्यात्म आहे, हे मनोबल वाढवण्यावरतीच आहे.
आपल्याला जे सांगतात की तुम्ही तटस्थ राहा. समजा आपल्यावरती प्रसंग आला तर आपण काय करणार? तर जो अध्यात्मामध्ये असतो, जो साधना करत असतो, तो तटस्थ राहतो. त्याला सगळं कळत असतं. त्याला दुःख होत असतं. त्याला आता आता अडचण आली, आता संकट आलं, हे सगळं समजत असतं. पण तरी पण तो इतका भांबावून जात नाही. त्याचा विवेक जो आहे तो पुढे त्याला आता आता ह्या क्षणी मी काय करू शकतो आणि मी काय करू शकत नाही हे त्याला सांगतं. आणि त्यामुळे तो हे न करता, न डगमगता जे असेल त्या परिस्थितीला तो तोंड देऊ शकतो. पण सर्वसाधारण मनुष्य मात्र एकदम एवढ्याशा गोष्टीने हे होऊन जातो, घाबरून जातो आणि नर्व्हस पण होऊन जातो. असं आपल्याला बघायला मिळतं. तर हे अध्यात्म जे आहे ते नुसतं आपल्याला जे संतांनी शिकवलं ते 2 प्रकारचं हे आहे, की एक तर फक्त देवाचंच करणारे लोकं होते, की ज्यांना गिरिगंधारामध्ये जाऊन त्यांना साधनाच फक्त करायची होती आणि त्यांना अनिच्छा होती. या गोष्टींच्या बद्दल जे संसारी गोष्टी त्यांच्याबद्दल अनिच्छा होती. त्या लोकांचं गोष्ट वेगळी किंवा त्यांच्यापुढे काहीतरी ध्येय होतं, की मला हे कमवायचंय, मला हे ज्ञान मिळवायचंय, असं काहीतरी त्यांच्यापुढे होतं. पण सुरुवातीला आपण जर आपले ऋषीमुनी बघितले, तर ते अत्यंत विद्वान होते. त्यांच्या स्त्रिया पण खूप विद्वान असायच्या आणि त्याचबरोबर ते उत्तम आयुष्य जगायचे. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे. वेळ वेळ पडली तर मुलांशी ते कठोर व्हायचे. म्हणजे बाकीच्या मुलांच्या बरोबर राहत असल्या कारणाने ते आपल्या मुलाला काही वेगळं तऱ्हेचं हे वागणूक सहसा देत नसत. तर अशा ह्यानी आपण आपल्या ह्याच्यामध्ये केलं पाहिजे, की आपण अ, कसं होतं, की मग अध्यात्म थोडंसं बदनाम पण होतं. एकदा याला लागलं तुम्ही, की मग तुम्ही काय इकडं लक्ष देणार नाही या गोष्टीकडे. तर तसं नसतं. अध्यात्म म्हटल्यावरती आपण व्यवहारात अधिक आणि अधिक आणि अधिक निपुण होत जायचं. आणि तुम्हाला परत म्हणजे तुम्हाला वाटतं की बुद्धीच तुमची इतकी शार्प होऊन जाते, की कुठल्याही गोष्ट तुम्ही पटकीने सांगू शकता, की असं नाही, असं आपण तुम्ही करू शकता म्हणून. तर ह्याच्यासाठी पण अध्यात्म आहे आणि खास करून आपल्या ह्या छोटी-छोटी मुलं आहेत आता 15-16 वर्षाची, त्यांना तर अत्यंत हे करण्याचं कारण ते आता बाहेर त्यांना प्रलोभनं खूप आहेत आणि त्यांना वाईट शिकवणारे लोकं पण भरपूर आहेत. तर ती जर आहे त्यांच्या आता आता तुम्हाला म्हणजे असं आहे की चांगलं कार्य पण खूप घडतंय. एक कोणतरी बाई आहेत बहुतेक ते श्री रविशंकर कोण आहेत त्यांच्याशी बहुतेक अटॅच पण ते कार्य वेगळं करतायत. त्या करतात मुलांचं जे 15-16 वर्षाची 8 वर्षापासून ते शिकवायला सुरुवात करतात आणि ती मुलं शिकतायत, ती मुलं करतायत. तर ती मुलं कसं त्यांना काय आहे, की आहाराचं बंधन आहे, प्राणायामाचं बंधन आहे, योग आहे, साधना आहे, सगळं त्यांना करावं लागतं. तर साधारण त्यांच्या त्या साधनेच्यामुळे त्यांचं हे आज्ञाचक्र उघडतं. आता आज्ञाचक्र उघडतं म्हणजे काय ते मुलांनी प्रयोग करून दाखवले. पण त्या प्रयोगासाठी ते करत नाहीयेत. प्रयोग काय केले, तर 15-16 वर्षाच्या मुलीने नुसतं ती बघत राहिली आणि समोर मोटार उभी होती, तर तिने तिची 2 चाकं उचलून दाखवली, काही हात न लावता. तर असं काही-काही त्याने म्हणजे एक ह्याच्या मनाच्या ह्याने आपण काय-काय करू शकतो असे त्याने प्रयोग करून दाखवले. डोळे मिटून त्यांनी वाचून दाखवलं. डोळे मिटून त्यांनी तो आपला हा असतो कसला तो चौकोनी खेळायचं असतं. तर त्यांनी डोळे मिटून ते लावून दाखवलं वगैरे, वगैरे. तर हे जर चमत्कार झाले, तर ते चमत्कारासाठी करत नाहीत. आज लाखो मुलांचं आज्ञाचक्राने काय होतं, तुम्हाला इंट्युशन मिळते. आपण कुठं झाडाखाली बसायचंय, तर आपल्याला वाटतं नको इथं बसायला. ही इंट्युशन मिळते. तसंच एखादा मनुष्य बघितल्यानंतर आपल्याला वाटतं नको रे बाबा, ह्याच्यावर नको जायला आपल्याला, इथं नको बसायला. हे जे आपल्याला येतं, ही इंट्युशन आपल्याला आज्ञाचक्रामुळे. प्रत्येक चक्र जे आहे ना, ते आपल्याला असं व्यवहारामध्ये पण आपल्याला हे देत असतं, बुद्धी देत असतं. तर ह्यासाठी असं म्हाताऱ्या लोकांचं 50 वर्षानंतरच अध्यात्म आहे, असं अजिबात नाही. अध्यात्म हे लहानपणापासून मुलांना अत्यंत आवश्यक आहे. तर आपण थोडंसं सुरुवातीला काही-काही आता हे आमच्या साधका करता पण आहेत ते, की मुलांचं एकत्र संध्याकाळी क्लाससारखं घेतात. त्यांना संस्कार देतात, त्यांना अथर्वशीर्ष शिकवतात आणि थोडंसं त्यांना ध्यानाला बसवतात. असं करणारे आहे का कोणी सोशल वर्क थोडं बहुत करतायत. पण असं आपण आपल्याला आपल्या बिल्डिंगमध्ये थोडंसं करता आलं, आपल्या घरातल्या मुलांना जर हे संस्कार देता आले, तर ते अत्यावश्यक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मग अध्यात्माचा फायदा काय? आपण जात आहे, आपण इतका वेळ घालवतो, स्वतः हे करतो.
तर मग त्याचा उपयोग काय? आपला उपयोग आपल्या व्यवहारात जर उपयोग कुठल्या गोष्टीचा झाला नाही, तर मग त्याचा काय फायदा आहे? असं त्याचं थोडासा आपण विचार करायला पाहिजे. असं खूप काही उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकते, की जिथं खूप चांगलं चाललेलं आहे आणि खूप अशी दुबळी मुलं मी बघितली, इतकी दुबळी, की आई आणि बापाला म्हणजे नुसतं पाणी जरी पाहिजे, तर पाण्याची बाटली वडील हातात धरून ठेवतात त्या मुलाची. आर्किटेक्ट झालेला मुलगा, मोठा मुलगा आहे चांगला वयाचा, 30 वर्षाचा मुलगा. म्हणजे इतके दुबळेपणा पण मुलांच्यामध्ये. तर हे सगळं ह्याच्या आपल्याला अध्यात्माने आपल्याला कुठल्या मनोविज्ञानाकडे जायला नको आपल्याकडे. केवळ या मार्गाने, या तऱ्हेने आपण ह्याचा हे करू शकतो. तर आज आता आपण पुढे जाऊया. ग्रंथाची सुरुवात करूया. हरिओम. तर आता आपण हे सगळं एक-एक स्टेप बाय स्टेप शिकत गेलो, की गुरु कोण, शिष्य कोण आणि मग सगळे आपण ध्यान कसं लावावं. ध्यान लावल्यानंतर आपल्याला कोणकोणते प्राण किती आहेत, शरीराच्या संबंधी सगळे हे आपण सगळं शिकलो आता. आता ह्याच्यापुढे आता आईने तपोवनाबद्दल सांगितलंय. तर तपोवनाबद्दल जे काय आईने सांगितलंय ते मी तुम्हाला मुद्दामहून शब्दनशब्द वाचून दाखवणार आहे. याचं कारण असं, की ते आपल्याला पण लागू पडतं. तर जरुरी नाही, की आपण तपोवन म्हणजे एका पर्टिक्युलर आश्रम असं न धरता, आपण कधीतरी देवाच्याकडे देवतीर्थ यात्रेला जेव्हा जातो, तर आपला भाव कसा असला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, त्याबद्दल आपण थोडंसं ह्याच्यावरती हे ऐकल्यानंतर थोडासा नक्कीच विचार करू. सुरू करूया. मी वाचून दाखवते. तपोवन. ग्रंथाच्या आरंभी मी सांगितले आहे, की ध्यानावस्थेत मला अनेक महापुरुषांचे दिव्य दर्शन झाले, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन द्यायची कृपा केली. आज माझ्या समोर स्वयं बुद्धदेव उभे आहेत. मी म्हणते, हे बुद्धदेव, किती दिवसापासून मी विचार करते आणि मला वाईट वाटते, की इथे तपोवनात लोक येतात, परंतु त्यांना तपोवन शब्दाचा अर्थ नीट तरी माहिती आहे का? त्यांना याचे महत्त्व तरी कळते का? काय याला कलियुगाची महती म्हणायची, की त्याने सनातन धर्मावर पडदा टाकला आहे? काय हीच आपली महान धर्मभूमी आहे, जिथे लोकांना धर्माची व्याख्या सुद्धा माहीत नाही? तपोवन या 4 अक्षरांचीच लोक परिचित आहेत. तप आणि वन हे 2 शब्द आहेत. ज्या तऱ्हेने लोक वनात जातात, त्या प्रकारे आपले घर सोडून तपोवनात यावे. म्हणजे आपण जेव्हा आश्रमात जातो, तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे, की आपण कुठेतरी वनात, जंगलात साधनेसाठी जातोय. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही तीर्थयात्रेला जायचं, तर आपल्या मनामध्ये तो भाव असला पाहिजे. इथे जवळपास बाजारहाट नाही, हे शहरापासून लांब आहे. तथा येथे या वास्तूत आधुनिक सुविधा कमी आहेत, म्हणून याचे नाव तपोवन ठेवले आहे. जुन्या काळी लोक तप करण्यासाठी वनात जात असत. तसे आजही थोडेफार लोक हिमालयात तप करण्यासाठी जातात. पण तशी सर्वसाधारण गृहस्थाश्रमी माणसे हिमालयाच्या गिरीकंदरात साधना करू शकत नाहीत. त्यांना येथे एकांत मिळतो व साधना पण करण्याची इच्छा पुरी होते. हे लोक साधना करण्यासाठी येतात, एकांत मिळावा म्हणून येतात. पण जो अनुभव घ्यायला पाहिजे तो घेत नाहीत. एकांताचा अर्थ खूप गहन आहे. खरे तर गुह्य ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच एकांत, म्हणजे स्वयंला संपवून टाकणे, अहमला मारणे असा आहे. अर्थात एकाचा अंत म्हणजेच एकांत होय. एक म्हणजे मी, त्याचा अर्थ एकांत होणं. अशा ठिकाणी आल्यावर हेच मिळवावे, परंतु लोकांना ते समजत नाही आणि मग मला खूप दुःख होते. जेव्हा माझे बोलणे संपले, तेव्हा मी अपेक्षापूर्वक भगवान बुद्धांच्याकडे पाहू लागले. कारण असे वाटले, जसे ते काही सांगणार आहेत. मी पण त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणादायी संदेशाची प्रतीक्षाच करत होते. तेवढ्यात त्यांची गंभीर, मधुर वाणी ऐकायला आली. "गुरुमा, आमच्या वेळेस विद्यार्थी दशा गुरुकुलात व्यतीत होत असे. तिथे शाळा आणि तपोवन या दोन्हीचा मिलाप असे. त्या काळी सुद्धा विद्यार्थी दशेनंतर व्यक्ती गृहस्थाश्रमात प्रवेश करत असत. उपनयन संस्कार झाले की बटूला म्हणजे मुंजा मुलगा माता-पित्याचे घर सोडून गुरुगृही राहावे लागत असे. त्यानंतर तो 16 वर्षापर्यंत गुरुच्या घरी राहून विद्यार्जन करीत असे. विद्यार्जन करताना त्याला सर्व प्रकारचे शिक्षण घ्यावे लागे. गुरु आणि गुरुमातेची सेवा करणे, त्यांच्या घरकामात मदत करणे, तसे संध्या करायच्या वेळी त्याची तयारी करणे, आश्रमाचे संरक्षण करणे,
इंधनासाठी लाकूड गोळा करणे, जेवणासाठी पत्रावळी लावणे, गायीची धार काढणे, तिची सेवा करणे, गुरुने दिलेला धडा तोंडपाठ करणे इत्यादी काम असत. त्यावेळी आमच्या गुरुच्या घरचे जीवन तपोवनासारखे असे. 16 वर्षानंतर तो घरी परत येत असे आणि गृहस्थ धर्माचा स्वीकार करत असे. गृहस्थाश्रमाचे सुद्धा आमच्या जीवनात महत्व होते. त्या युगात विद्यार्थ्याने जरी गृहस्थ धर्म स्वीकारला तरी तो गुरुकुलाची दिनचर्या त्यागीत नसे. आपले कार्य स्वावलंबाने सातत्याने करत असे. स्वाध्याय आणि गुरुपूजा कधी खंडित होत नसे. तो सतत अभ्यासात गर्क राहायचा. या सगळ्याबरोबर ध्यान साधनेचे त्याच्या दिनचर्येत वेगळेच महत्वाचे स्थान होते. त्यांचे जीवन परिपूर्ण असे होते. आज लोकांनी वर्षातून एकदा तरी शांत वेळ काढून तपोवनात येऊन राहिले पाहिजे. त्यामुळे ते या जीवनाचे अभ्यस्त होतील. तपोवनात आल्यावर वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आनंद घ्यावा, तो स्मरणात ठेवावा. ही सारी प्रक्रिया एका सूत्रात बांधायची असते. आपले सर्व वाईट आचरण, रोग तपोवनात तप करून त्यापासून मुक्त झाले पाहिजे. गुरुसेवा शुद्ध आणि दृढ मनाने केली पाहिजे. गुरुभक्ती अशी असावी, शरीरात प्राण असेपर्यंत गुरु स्मरण राहावे आणि त्या स्मरणाचा आनंद मिळावा. गुरुची कृपा पण अशी असावी की मृत्यूला सुद्धा शिष्याला घेऊन जाताना विचार करावा लागेल. गुरुची आज्ञा घ्यावी लागेल. तपोवन आणि गृहस्थी यामध्ये एकरूपता हवी. माणसाच्या जीवनात सर्वप्रथम महत्वाचे असते ते तप, दुसरे त्याग, तिसरे यम नियम, चौथे ज्ञान, पाचवे विवेक आणि वैराग्य, सहावे ज्ञान प्रकाशात स्थित राहणे, ज्ञान प्रकाशात स्थित राहणे, सातवे निर्मळ स्थिती म्हणजे पूर्ण वैराग्य मिळवणे. या अवस्थेला पोचलो की सारा समाजच आपल्या परिवारासारखा वाटू लागतो. ती व्यक्ती साऱ्या विश्वाची होते आणि सारे विश्वच त्याचे घर होते. त्याचे आयुष्य एक प्रकाशपुंज होऊन जाते. जसा निर्मळ गंगेचा शीतल प्रवाह, ज्याच्यामध्ये डुबकी लावून कोणीही स्नान करावे, आपली तहान भागवावी. अशी व्यक्ती एका महान वृक्षासारखी होते, जिच्या सावलीत जीव, पशुपक्षी, मानव सगळेच विश्रांतीला येऊ शकतात. आता थोडंफार हे आईंना पण लागू होतं, कारण आईंच्या तपोवनात पण असंच आहे की काही काही लोक अगदी घरची परिस्थिती त्यांची अशी झाली की ते घरामध्ये राहू शकत नव्हते. एक दोघांना असं झालं की स्वतःचं घर, पण त्यांनी शेवटी आपल्या काकांना म्हटलं की मला आम्हाला थोडे दिवस ओरीवरती तरी झोपू दे त्यांचे मिस्टर गेल्यानंतर. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. तर असं इतकं वाईट जग आहे आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी जर आलं तर त्यांना आधार मिळतो, आसरा मिळतो आणि त्यामुळे त्या हे करू शकतात, आपलं जीवन जगू शकतात. आता हे येणारे जे लोक होते तर ते आता ह्याच्यामध्ये असं असतं की प्रत्येक आश्रमामध्ये असं आपण बघू शकत नाही, म्हणू शकत नाही की अ, सगळेच म्हणजे तप करायला येतात तसे. काही लोक असे काही आवश्यकता किंवा काही अडचणमध्ये अडकल्यामुळे ते आलेले असतात. परंतु ते एक प्रकारची आपल्याला सेवा देतात आणि सेवा देण्याने त्यांची शुद्धी होत जाते. त्यांचंही एक प्रकारे तप आपोआपच होत जातं. परंतु आपल्याला तपोवनामध्ये किंवा आश्रमामध्ये कुठेही गेलो तर आपल्याला माहिती आहे की स्वयंपाक करणारी माणसं पाहिजेत, स्वच्छता करणारी माणसं पाहिजेत. असे अनेक म्हणजे अनेक कामं असतात तिथे. घरापेक्षा जास्त कितीतरी पटीने मोठी आणि जास्त कामं असतात. ही कामं करायला आपल्याला माणसं लागतातच. तर एक तर असं आहे की बऱ्याचशा आश्रमामध्ये आता पैसे देऊन काम होऊ लागले. पण पूर्वी असं असत की जे असे गरजू लोक आहेत त्यांना आणि ते आपल्या समजून घेऊन जे आपल्याला शक्य असेल तेही सेवा करायचे आणि तिथे राहायचे. तर हे तो जो गोडवा होता तो आता पैसे दिल्याने राहिला नाही. म्हणजे मग थोडंसं काय म्हणतात त्याला कर्मचारी आणि अशा तऱ्हेचा भाग होतो. तर हा थोडासा फरक आपल्या ह्याच्यामध्ये येतो तिथे. पण जे तप करायला म्हणून लोकं घेतात, त्यांनी बाकी कुठेच काही हे ठेवता कामा नये, लक्ष देता कामा नये. आपण काहीतरी ठरवून जायचं, की मी आज अमुक करेन. मी तिथे गेल्यानंतर कुंडलिनीचा अभ्यास करेन, प्राणायामाचा अभ्यास करेन. अमका मंत्र मी इतका वेळा करीन, 5,000 वेळा करीन रोजचा. असं काहीतरी आपण संकल्प घेऊन केलं पाहिजे. आणि मग आपल्याला
त्याचा म्हणजे आपण गेलो तिथे, तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. नाहीतर उपयोग मग काय, मग आपण सगळं जसं भेटतो आपल्याला, खरंच आहे आम्ही खूप दिवसाने भेटतो, तर आम्हाला खूप भेटतो आणि खूप काही बोलायचं असतं. पण बोलायचं नाही हे पहिलं आहे, खरं सांगायचं तर. तर असं थोडंसं हे आहे, कारण आमच्या त्या ह्या ज्या आहेत त्यांच्या 50-50 वर्षापासूनच्या आमच्या ओळखी आहेत. पण बोलायला वेळच मिळत नाही त्यांच्याशी. तर हे सगळं आपल्याला आपण या सगळ्या पुस्तकामध्ये जे आपण थोडं गांभीर्य पण घेतलं, वाचलं, पाहिलं आपण आणि काही आपण आनंदाच्या गोष्टी पण केल्या. तर याच्यामध्ये आपण थोडंसं अ, थोडं म्हणजे थोडं ज्या गोष्टीला गांभीर्य असतं ना, त्यात आनंद जास्त असतो. उथळ जी गोष्ट असते ना, त्याच्यामध्ये इतका आनंद नसतो. तर आता तुम्ही बघा, की जे विनोदी लेखक वगैरे आहेत, तर त्यांनी जर जीवन आपलं जवळून बघितलेलं असलं आणि त्यांचे तर ते असतील तसे तसे जर ते विनोद असतील, तर ते विनोद आपल्याला जास्त भावतात. कारण कुठेतरी आपण पण या गोष्टीच्या ह्याच्यातून गेलेलो असतो. आणि हेच जर काहीतरी कल्पना करून काहीतरी चित्र काढलं तुम्हाला हसवायसाठी किंवा कल्पना करून काही जोक मारला, तर तो इतका आपल्याला तो टच होत नाही. हृदयाला टच करणारे हे विनोद जे असतात, ते असे स्वतः त्या माणसाने बघितलेलं असतं, अनुभव घेतला असतो. ती विडंबना, रसाचे कशा 2 हे इतक्या वेगळ्या आहेत, त्याच्या 2 तऱ्हा, हे त्याला ते दिसतं. आता हे सुद्धा अध्यात्मच आहे. दिसणं हे सुद्धा अध्यात्म आहे. आता हे जेवढे चित्रकार म्हणा, संगीतकार म्हणा, हे असतात, ते परमेश्वराच्या जवळ जातातच, जायलाच लागतं. कारण त्याच्याशिवाय कला तुम्हाला मिळणारच नाही. कलेमध्ये तुम्ही एक्सप्रेस करूच शकणार नाही. तसंच आपलं आहे, की आपल्याला असं वाटतं, की ठीक चाललंय, दोन्ही वेळचा आपला स्वयंपाक होतोय, हे होतंय, तर तसं नाहीये. जोपर्यंत परमेश्वराशी आपण कनेक्ट होत नाही, तोपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये आनंद, खरा आनंद आणि खरं ज्याचा रस म्हणतो, जीवनरस, तो येऊच शकणार नाही. आणि ह्यामुळेच आपण आता आपली आपली कबाडं पण बंद करून टाकलीत. आपले ब्लॉक सिस्टम आहेत. ब्लॉक सिस्टममध्ये केव्हा बेल वाजवायची, काय आणि वाजवायची का नाही, असं सगळं आलं. तर ते ठीक आहे, एकादशीचं आयुष्य तुम्ही म्हटलं ना, जे येतं, जे नवीन येतं ते आपल्याला स्वीकारायचंच. त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याचं नावं ठेवून त्याला उपयोग नसतो. पण त्याच्यातून काय निर्माण होतं ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, तर थोडंसं आपण ते शिथिल करतो आणि सोडून देतो, की आपल्याला हे नको आहे असं. तर असं थोडंसं आहे. आता याचबरोबर मी आता तुम्हाला थोडंसं चक्रांच्या बद्दल आज माहिती सांगणार आहे. तर चक्रांची माहिती मी आपल्याला पहिल्यांदा पण मी घेतलेली आहे. तर जेव्हा मी हा चक्रांचा 3 वर्ष, 4 वर्ष अभ्यास केला, तेव्हा माझी साधनेमध्ये मला फक्त आई जे सांगायच्या तेवढंच मी करायची. म्हणजे मंत्र म्हणा, की आई आता सांगायचे, की आता तुला असं 3 तास बसलं पाहिजे, आता अमुक केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे मी तेवढं-तेवढं करत गेले. तर तेव्हा मला ते अ, आईनं जसं ज्ञान झालं तसं मला काही ज्ञान झालं नाही. म्हणजे आईनं स्वतः संबंध शरीराची बारीक माहिती झाली. मला काही तशी मला काही तसं ज्ञान झालं नाही. आणि पुस्तकी ज्ञान जे होतं ते एकदम इतकं टेक्निकल होतं, की ते इतकं काही समजण्यासारखं नव्हतं. पण पुढे-पुढे मला जेव्हा 1-2 अशी इन्सिडेंट झाली, की मला वाटलं, की नाही हा काहीतरी मुलांच्यामध्ये अ, कमी नाहीये, तर शारीरिक काहीतरी कमी आहे आणि आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. असं म्हणताना मी या चक्रांचा अभ्यास केला आणि त्या चक्रांच्या अभ्यासातून असं दिसून येतं, की आपली चक्र जी आहेत, त्याचं तेज, त्याचं बल कमी झालं, की ते अवयव आपले हे होतात. आत्मशक्ती पण त्यांनीच कमी पडते आणि लहान-लहान मुलांना ब्लड प्रेशर आहे. लहान-लहान मुलांना अ, हे आहे, डायबिटीज आहे. तर हे जे आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला चक्रांचा खूप उपयोग होतो. आता चक्रांचा प्रत्येक आपण प्राणाचा विचार केला, आपण पंचमहाभूताचा विचार केला या ह्याच्यामध्ये. तर चक्रांचं पण ह्याच्यामध्ये कसं आहे, की प्रत्येक चक्राच्या तिथे एक-एक प्राण आहे आणि त्याशिवाय त्या चक्राची खाली जो मूलाधार आहे त्याला 4 पाकळ्या म्हटलंय त्याला आणि लाल रंगाचा आहे. तिथं श्री गणेशाचं स्थान आहे तिथे. आणि श्री गणेश म्हणजे प्राणाचे अधिष्ठाता आहेत. म्हणजे सबंध शरीरामध्ये प्राणाचं जे चलन हे असतं वहन, ते करायचं काम त्यांचं आहे. म्हणजे अत्यंत ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच सगळ्या श्री गणेशाला
सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजा करतो. कारण का? तर आपल्यामध्ये जर प्राण बॅलन्स नसेल, तर मग आपण काम करू शकणार नाही. तर तो जो बॅलन्स आपण ठेवायचा म्हणून श्री गणाशाची प्रार्थना करायची. आता हे प्रत्येक चक्राचं जे आहे, तर त्याचं अ, उत्थापन कसं करायचं? त्याला तेजस्वी कसं करायचं? तर त्याच्यासाठी असं आहे, की एक तर प्रत्येक ह्याच्यासाठी एक-एक मंत्र दिलेला आहे. प्रत्येक तिथली जी देवता आहे, त्याच्यासाठी मंत्र दिला आहे. तो मंत्र आपण करू शकतो. आता मंत्र करण्याने काय होतं? तर मंत्र करण्याने असं होतं, की अ, शब्द जो आहे, तो शब्द कसा उठतो? तर आघात. एक माझं हे होतं आणि त्याच्यानंतर आघात झाल्याशिवाय नाद होत नाही. कोणताही शब्द त्याचा उठत नाही. त्याच्याशिवाय शक्यच नाही. तर म्हणूनच जो नाद तो उठतो, तो व्हायब्रेट करतो, कंपन होतं. आपल्या शरीरामध्ये त्याचं जे कंपन होतं, त्या कंपनाचा त्या ठिकाणी त्याला फायदा होतो. त्याला एक प्रकारचा व्यायाम मिळतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर त्याला तो व्यायाम मिळतो. तुम्ही अ, जसे सूर्यनमस्कार घालून म्हणतात, की आम्ही असं हे केलं, तर तसं आहे. जितका तुम्ही तो मंत्र कराल, तसं तुम्हाला त्या चक्राला त्याचा उपयोग होतो. त्याशिवाय त्यांनी आता ह्याला अ, वरती गेलो तर स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्रामध्ये ब्रह्मदेवाचे स्थान म्हणजे बऱ्याचशा पुस्तकात तुम्हाला ब्रह्मदेवाचे स्थान मानले आहे. पण आईंच्या मते ब्रह्मदेवाचं स्थान शरीरात नाहीच आहे. आणि हे जर तुम्ही गूढ अभ्यास केला, तेव्हा तुम्हाला आई असं का म्हणाल्या ते कळेल. ते आपण पुढे केव्हातरी त्याच्यावरती चर्चा करू. पण आईने तिथे शक्तीचे स्थान मानले आहे आणि तिथला शक्तीचाच मंत्र आहे आणि त्याशिवाय मध्ये वापरतो आपल्याला म्हणायचं सगळे म्हणतात शास्त्रानुसार म्हणून त्यांना हे केलं, नमस्कार केला तरी चालेल. पण स्वादिष्टान हे शक्तीचं स्थान आहे आणि त्याचबरोबर स्वादिष्टानमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही मुख्य ज्याला आपण मुख्य यंत्र हार्ट ऑफ हे, तर हार्ट हे नाहीये. तर खरं सांगायचं तर मूळ शारीरिकदृष्ट्या बघितलं गेलं तर हेच आपलं जे स्वादिष्टान चक्र आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी पण मंत्र आहे. तो त्याची तिथे 6 पाकड्या सांगितल्यात. आता रंगाचं हे सुद्धा आहे ना, त्याचा सुद्धा इतका तो म्हणजे हे लागतो सिमिलर आहे. ते जे ज्ञान आहे आणि जे विज्ञान आहे, ते इतकं जवळ-जवळ आहे. दोन्ही बरोबरच चालतात ते. तर इथं इथं भगवा रंग आहे, ऑरेंज कलर आहे. आता आमच्या कलेमध्ये कसं असतं, की 2 रंग मिक्स झाले, की एक तिसरा कलर तयार होतो. म्हणजे निळा आणि पिवळा रंग केला, की हिरवा होतो. तसं लाल आणि पिवळा केलं, की ऑरेंज कलर तयार होतो. तर वरती आपण गेलो नाभीचक्राच्या तिथे, तर तिथे कुठला रंग आहे, तर पिवळा रंग आहे. कारण तिथं तेज आहे, अग्नी आहे, अग्नीचे स्थान आहे तिथे. नारायणाचे स्थान मानले गेले. तिथे पिवळा पिवळा रंग आहे. तर असं आपल्याला आपण संबंध आपल्या शरीरामध्ये सुद्धा एकदम विज्ञान आणि प्रत्येक ही गोष्ट आहे. पिवळा रंग कसा आहे? तर पिवळा रंग रजगुण आहे. रजोगुणाचे जे काय त्याचे म्हणजे आपल्या शरीराला चालू ठेवणं. आता तसं म्हटलं तर जे नाभीचक्र आहे, ते माणसाला सर्व काही देणारं म्हटलंय. भौतिक. भौतिक सर्व काही देणारं आणि दुसरं नाभीचक्र जे आहे, त्या चक्राला आपला मेंदू, दुसरा मेंदू पण म्हटलंय. कारण जसा मेंदूचा भाग आपल्या मेंदूमध्ये आहे, तसा थोडासा त्याच्यासारखाच पार्टिकल्स तिथे आपल्याला मिळतात. दुसरी गोष्ट इथं 72,000 नाड्या या इथे जोडल्या गेल्या आहेत आपल्या नाभीचक्राच्या तिथे. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत तेजस्वी. तर जसे आपण आज्ञाचक्रावरती काही लोकं खूप म्हणजे प्रसिद्ध जास्त प्रचलित जे आहे ते जास्त आज्ञाचक्र आहे. पण नाभीचक्रावरती सुद्धा अभ्यास करणं अत्यंत काही-काही वेळेला खूपच त्याचे अनुभव चांगले येतात आणि खूप चांगलं हे त्याचा रिझल्ट पण ज्याला आपण म्हणतो, की ज्याचे उपयोग आपल्याला चांगल्या तऱ्हेने होतो. आता हे नाभीचक्र जे काय करतं ते सर्व काही देणार आहे भौतिक. प्रसिद्धी, कीर्ती आणि काय तुम्हाला ज्ञान, पद वगैरे सगळं सर्व काही सर्व लभते सर्व लभते हे म्हणजे नाभीचक्र असं म्हणायला हरकत नाही. पण आता त्याच्यानंतर आपण पुढे वरती जातो. आता इथे ही जी 3 चक्र आहेत, ही त्याला पाताल म्हटलंय, पाताल लोक म्हटलंय या 3 ह्याला. पण ते पाताल लोक का म्हटलंय? तर त्याचं कारण का तर ह्या इथे या पृथ्वीवरती आपण जे राहतो, तर तिथे ज्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा त्या गोष्टी हे केल्या गेल्यात, ह्या त्या तिथे ह्या त्याच्याशी संबंधित आहेत.
पण इथून पुढे आपण आता आपला प्रवास सूक्ष्म ह्याचा सुरू होतो. मग हृदयचक्राच्या तिथे गेलो. हृदयचक्र जे आहे ते 12 हे जे आहे नाभी ते 10 पाकळ्याचं आहे आणि वरती हृदयचक्र जे आहे ते 12 पाकळ्याचं आहे. तर हृदयचक्र जे आहे ते खूपच ज्याला म्हणतो की आपल्याला त्याचा खूप अभ्यास तुम्हाला करायला आवडेल. कारण हृदयचक्र म्हटलं तर एक हृदयाचा भाग आहे आणि जेव्हा जशी-जशी आपण साधना करत जातो, तसं आपण आपला जो प्राण आहे म्हणा किंवा आपली जी संवेदना आहे, ती अनाहतमध्ये शिरते. अनाहतमध्ये शिरले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुमचे हृदयाचे ठोके सुद्धा तुम्हाला ऐकायला येतील. तुम्ही जिवंत असता. पण हृदयाचे ठोके जे तुम्हाला तरुणपणी ऐकायला आले असतील, शरीर हे धडधडलं असेल कधीतरी हृदय, तर तसं ते आपल्याला त्याचे इतकं ते शांत होऊन जातं आपल्या साधनेने, केवळ साधनेने. आणि तिथे आता तिथं मनाचं आहे म्हणजे मुख्य कसं आहे, की अध्यात्मामध्ये सगळं मनावरतीच आपला सगळा भार आहे. मन चांगलं करायचं, मनाला कंट्रोल ठेवायचं, मनामध्ये कंट्रोल करायचं. मन जे आहे ते चांगलं शुद्ध विचाराने भरायचं आणि जे त्याचे विकार आहेत, ते विकार आपण हळू दूर करायचे. मन जे आहे ते विकाराच्या मार्फतच प्रगट होतं ना. काम, क्रोध, मत्सर आणि काय लोभ म्हणा, आणखीन जे काय. मनाला स्वतःला काहीच नाही. म्हणजे त्याचं काहीच चूक नाहीये खरं. तर हे विकारच त्याला जोडतात आणि त्याला ते काय म्हणतात प्रस्फुटित करतात. त्याला ते उत्तेजन देतात आणि मग मन ते कार्य बुद्धीपर्यंत नेतो आणि मग बुद्धी आपल्याला ते कार्य करायला लावते. तर असं सगळं असल्यामुळे आपण हे जे हृदयचक्र आहे, तिथे शिवाचं स्थान आहे. अत्यंत गूढ आणि इथं हिरवा रंग मानलाय. हिरवा कसा खाली पिवळा होता, आता इथं वरती निळसर रंग आहे. तर हे मिळून इथे हिरवा रंग झाला. दुसरा हिरवा रंग हा हिलिंगचा रंग आहे. हिलिंग म्हणजे तुम्ही बघितलंत की डॉक्टरांच्याकडे जनरली त्याचं ऑपरेशन त्याच्यामध्येच डॉक्टर हिरवा रंग हे करतात. त्याचं कारण असं, की हिरवा रंग आपल्याला बघा म्हटलं की आपण निसर्गामध्ये थोडं जावं. आपण जिथं खूप हिरवीगार झाडी असते. तिथे गेलो की आपण काय म्हणतो, काय सुंदर वाटतंय. तर सुंदर वाटतं म्हणजे ते एक प्रकारे आपल्या हृदयाला ते हेच देत असतं, शांतता देत असतं. एक प्रकारचं कुरवाळत असतं तो हिरवा रंग आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं. आणि तसंही म्हटलंय की डोळ्याला आपण आजकाल कॉम्प्युटरचं काम करतो, याचं काम करतो. तर थोडा वेळ तरी झाडाकडे बघावं, हिरव्या रंगाकडे बघावं असं म्हटलंय. हा हिरवा रंग असा आणि ह्याला 12 पाकळ्याचं इथे मान्य केलंय आणि इथे आणि वर मग इथून आपण गेलो, इथं शंकराचं स्थान आहे आणि गृहस्थ आश्रमी ना नेहमी ध्यान आपण हृदयातच लावावं. आता हे करत असताना आपण मानसपूजा करतो. तर आपल्या हृदयातच मानसपूजा करावी. जो कोण तुमचा देव आहे, गुरु आहे, जो कोण तुमचा इष्टदेव आहे, त्याची मानसपूजा तुम्ही करता. तर ती मानसपूजा कशी केली पाहिजे? तर आपण मानसपूजा अशी केली पाहिजे, की जास्तीत जास्त भीमाचे काहीतरी हे आहे. भीमाचं काहीतरी अशी गोष्ट आहे, की एकदा कोणतरी हे बेल तोडायला गेलं तर संबंध पृथ्वीवरती कुठे बेलच मिळेना. म्हणे असं कसं झालं? बेल कसा कुठेच बेल कसं नाही? तर म्हणे, "अरे तुला माहिती नाही का भीमाची पूजा चालली आहे." भीम मानस पूजा करतो तर त्याने सगळ्या पृथ्वीवरचा जेवढा म्हणून बेल होता तो शंकराच्या चरणी अर्पण केला. तर हे जे एक मनाचा आपला मोठेपणा म्हणा किंवा हे म्हणा, की हे एका तऱ्हेने बघायला गेलं, तर आपण म्हणू नाही बाबा दुसऱ्याला पण राहिलं पाहिजे, असं कसं करायचं असंही आपण म्हणू. पण त्याला ते दिव्य, भव्य सगळं परमेश्वराला अर्पण करावं असं वाटलं. त्यामुळे त्याने पूर्ण पृथ्वीवरचा बेल जो होता, तो त्याला शंकरांना अर्पण केला. तर हे जे आपण जेव्हा मानसपूजा करतो, तेव्हा जास्तीत जास्त आपण भावुक झालं पाहिजे. म्हणजे कुणी-कुणी असं सांगत असत, की आई आम्ही मग नैवेद्य दाखवला, एक केळ ठेवलं, एक आम्ही सफरचंद ठेवलं. असं कशाला? जेवढी आणलीच सफरचंद, त्याचा नैवेद्य तर दाखवा. मग आई हसून म्हणायच्या. म्हणजे खीर केली आणि छोट्या वाटीतून खीर देवाच्या समोर ठेवायची. असं आपण करतो. मग आई असं म्हणायच्या, की "मग सगळ्या खिरीचा का नाही दाखवत?" बरं झालं आई म्हणायची, "देव खात नाही. जर खरं खात असेल, काय केलं असतं?" तर तसं आहे, की आपण पहिलं कारण जे प्रसाद रूप जे अन्न असतं ना, ते खूप आपल्याला आपल्याला
खूप चांगलं असतं. म्हणजे कोणतंही अन्न, साधं पाणी जरी प्यायलं ना, तर ते देवाला, गुरूंना अर्पण करून मग आपण खावं. कारण त्याच्याने ते प्रसाद रूप होतं. तर ह्याची मानसपूजा करत असताना देवाला आपण कसं हे करायचं, एक आपणच ठरवलं पाहिजे. एका काही वेळेला काय होतं, की आपल्याला एखादं स्थान आवडलेलं असतं. त्या स्थानाला जावं. तिथे मानसपूजा करावी आपल्या इष्टदेवतेची. त्या ह्याची करावी. आणि जशी आपल्याला हवी तशी मनातून तू आणि मी या इथं कोणी नाही. आता माझा तू आहेस आणि मी तुझी आहे. अशा ह्यानी त्याची पूर्ण पूजा करावी आणि जे त्याला काही शक्य आहे आपल्याला उदात्त हे होऊन, तर ते सगळं त्याला अर्पण करावं. कारण कारण सगळं निर्माण जे केलंय, तर आपण काही देत नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो, की आम्ही तुला हे अर्पण करतो. पण आपलं कुठं आहे? एक साधं फूल पण आपलं नाहीये. परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे. तुझं तुला, इदं मम, माझं काहीच नाही असं म्हणतो आपण हे करताना. तर तसं हे करत असताना परमेश्वराला खूप आळवून आपण मानसपूजा करावी आणि मानसपूजा करता करता काही वेळेला असं होतं की डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे भावावेशामध्ये आपण जातो आणि ह्याचा फायदा असा होतो की एकदम डोळे मिटून जातात आणि ध्यान लागून जातं आणि काही कळेना असंच होतं. म्हणजे पूजा आपण करत होतो, देवाच्या चरणावरती पाणी घातलं आणि काही कळेना असंच झालं. तर अशा तऱ्हेचं ध्यान लागलं तर खूप चांगली गोष्ट आहे. ध्यान ध्यान लागणं हे तर चांगले ध्यान हे सगळ्यात महत्वाचं. ध्यान सगळ्याच तऱ्हेने हे चांगलं आहे. तर याचा अर्थ काय पूजा खंडित झाली असं काही नाही. ती पूजा तुम्ही पूर्ण मागून करू शकता. पण त्याचबरोबर मानसपूजा पण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मानसपूजा हे खरं सांगायचं तर एकदम ध्यानाचं हे बेसिक आहे. ध्यानामध्ये जे सगळे शिकवलं गेलं ना, म्हणजे काम, क्रोध आणि लोभ आणि अमुक, तमुक, तमुक. तर ह्या वेळेला आपले जे भाव असतात ते सगळे उदित होत असतात. आणि त्यामुळे हे सगळ्याचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीत जसं आपण म्हणतो ना, पहिलीत आपण गेलो, की पहिल्यांदा आपल्याला काय शिकवतात 1 ते 10 आकडे शिकवतात आणि आपल्याला आ, इ 12 कडे शिकवतात. पण त्या 12 कडीवरच आपण पुढचं सगळं ज्ञान मिळवतो. तर मानसपूजेचं जवळ तसं आहे. मानसपूजा जी आहे ना, ती खूप महत्वाची का आहे? तर ह्याच्यासाठी आहे, की हे बेसिक आहे. आणि त्याच्यातून आपले जे गुण आहेत, दुर्गुण आहेत ते उदित होतात, ते दूर होतात. आपल्याला जाणीव होते. आपण आणखीन अंतर्मुख होतो. आणि परमेश्वरावरती जेव्हा आपण प्रेम करतो, तसं असं होतं, की आपल्या मनामध्ये जे प्रेम उदित होतं, त्याचा फायदा सगळ्यांना होतो. घरातल्या लोकांना होतो, आपल्याला होतो. तर अशा तऱ्हेने मानवच्या हृदय चक्रामध्ये हृदयाच्या चक्रामध्ये ज्याला आपण अनाहत चक्र पण म्हटलंय त्याला. प्रत्येक चक्राला दोन्ही तिन्ही नावं आहेत. नाभी चक्राला पण मणिपूर चक्र पण म्हटलंय आणि ह्याला पण दोन्ही नावं आहेत. 2-3 नावं आहेत. आपण पुढे जातो कंठचक्राच्या तिथे. कंठचक्राच्या तिथे गेल्यानंतर हे सगळ्यात तिथे कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे खूप ज्याला आपण म्हणतो गुंतागुंतीचं इथं हे आहे. कारण इथं 16 पाकड्या आहेत आणि इथं शारदा मातेचं स्थान आहे. इथं तुम्ही आलात ना, मग इतका आनंद होईल, इतका आनंद होईल आणि तुम्ही सगळं जे तुमचं काय अ, ज्याला म्हणतो ना व्यावहारिक ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या विसरून जाल. असं हे चक्र आहे. शारदा मातेचं स्थान आहे आणि इथे 16 पाकळ्या म्हटल्यात आणि ते इथला जो रंग आहे, तो थोडा निळसर असा म्हटलाय. कोणी त्याला पारवा म्हटलंय. तर त्याचं कारण असं, की पारवा रंग तयारच असं होतो, की आपल्या रक्ताच्या काही बारीक म्हणजे लाल, पिवळा आणि या 3 रंगांनीच पारवा रंग तयार होतो. तर हे 3 रंग ते पारवा किंवा असा निळसर पारवा असा रंग इथं मानला आहे. आता हे चक्र खूप महत्वाचं कसं आहे, की हे आपल्याला इथून बाहेर पडायला काही वेळा असं होतं, की योगी इथपर्यंत आरामात पोहोचतो. हठयोग आणि म्हणजे प्राणायाम करून, ध्यान करून, हे करून इथे पोहोचतो आणि इथे मात्र तो अडकतो. कारण इथं काय असतं, की तुमची योग्यता, तुमची संपूर्णता होईपर्यंत तुम्हाला इथून बाहेर पडता येत नाही. तिथून अडकून ठेवतो परमेश्वर आपल्याला आणि तिथून बाहेर पडायला आपल्याला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर पुढे आपण मग जातो अज्ञातचक्र. आता हे अज्ञातचक्र म्हणजे काय? की ओम पूर्णमद पूर्णमिद ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली. पूर्णमद पूर्णमिद म्हणजे काय? की गुरु आणि मी काही वेगळे राहिलोच नाही. गुरुला चहा हवाय तर शिष्याला कळतं की गुरुला चहा हवाय. शिष्याला चहा हवाय तर गुरुला कळतं की त्याला चहा हवाय.
इतकी एकरूपता होते, लहान लहान गोष्टीमध्ये इतकी एकरूपता होते की एकमेकाला काही सांगायची गरजच पडत नाही आणि तो शिष्य जो असतो, तो गुरुप्रमाणेच विचार करू लागतो, गुरुप्रमाणेच राहायला लागतो. त्याची सगळी आवड सुद्धा तशी होऊन जाते. इतका तो समर्पित होतो गुरुच्या चरणी, की त्याचं स्व जे असतं ते सगळं संपून जातं. मी कोणी नाही, मी कोणी नाही, मी कोणी नाही, हे त्याला वाटतं. आणि जे आहे ते गुरु आहेत. माझं काही अस्तित्व इथे आपलं शिष्याचं अस्तित्व संपून जातो. म्हणजे जो काय तो बीज म्हणा किंवा ते एक पाण्याचा थेंब म्हणा, जो कोण होता तो तिथे नदीत पडला आणि एकत्र त्या गुरुतत्वामध्ये लीन होऊन गेला. अशी इथे अवस्था आहे. इथे अत्यंत तेज आहे आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, की नारळाच्या ह्याला कसं थोडासा असा खोलगट भाग असतो, तसा हा इथे खोलगट भाग असतो. तो उघडतो आपल्या साधनेने आणि मग आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. इथं सगळ्यात जास्त ज्ञान म्हणजे हे आज्ञाचक्र जे तिथं आहे. इथे फक्त 2 पाकळ्या आहेत. आणि पण त्या पाकळ्या या दोन्ही खाली आहेत. असं खाली त्याचं हे आहे टोक आणि मध्ये त्याच्या असं जो बिंदू आहे त्याच्यामध्ये प्रकाश भरलेला आहे. इथून आपण आत जातो. इथून आपण आत गेलो की मग आपल्याला आपण आणखीन त्या गहन ज्ञानाचे आपण म्हणजे आपल्याला तो मिळत जातो. आणि ह्या ह्याच्यानंतर आपण पुढे जातो सहस्रार. सहस्रारमध्ये सहस्रदल म्हणजे तिथे 1000 पाकळ्याचं ते कमळ आहे तिथे. आणि ते कमळ पण असं आहे अशा अशा तऱ्हेचं. बशी उलटी आपण घालावी तशा तऱ्हेचं ते कमळ आहे. आणि तिथे थोडासा गुलाबी असा रंग आहे, जांभळा, बारीक लाईट लाईट जांभळा असा रंग आहे. प्रकाशच प्रकाश आहे तिथे. आणि तिथे आपण पोहोचलो, की आपल्याला ह्या इथं जे टाळू जे आहे, ते टाळूच्या तिथे आपल्याला संवेदना जाणवू लागतात. तर ह्या सगळ्या चक्रांच्या मध्ये प्रत्येक चक्रामध्ये बीजाक्षर आहे. बीजाक्षर म्हणजे काय मेन अक्षर मधलं आणि त्याशिवाय प्रत्येक पाकळीवरती एक अक्षर आहे. जेवढं आपले म्हणजे कोणी पहिले बनवलं असं नेहमी असं वाटतं, की अंड पहिलं का कोंबडी पहिली तसंच आपल्याला होतं. हे ज्ञान कुणी मिळवलं म्हणजे शरीरामध्ये ही चक्राच्या वरती ही अक्षरं आली. मग ही अक्षरं आली केव्हा आपल्याकडे? आपल्या आपल्या बाराखडीमध्ये आपल्या आपल्या ह्याच्यामध्येच अंकलिपीमध्ये आपल्या ह्याच्यामध्येच 12 हे आहेत ना, 52 हे आहेत. बाकी कुठेच नाही आहेत. तर ह्या ह्याच्या इथे जसं आहे तर तसं प्रत्येक ह्याच्यावरती एक अक्षर आहे. आणि त्या अक्षराला आपण त्या तऱ्हेचा मंत्र केला, की त्या अक्षराला जनरली असं असतं, की ते तुम्हाला अमका त्रास आहे. तर गुरु काय सांगायचे, की तुम्हाला आज्ञाचक्रातून आता आज्ञाचक्राला तुम्हाला उघडायचंय. तर मग गुरु तुम्हाला तसा मंत्र द्यायचे. तसा मंत्र झाल्यानंतर की तिथे आघात झाले. ते काय आघात झाले तुम्ही जितकं तीव्रतेने ते केलं, तितकी तुमची शुद्धता आहे. त्याच्याबरोबर हे सगळं लागतं. असं नाही की तुम्ही बसलात, तुम्ही करा काही दिवसभर काही करा आणि बसून तुम्ही एक म्हणतात तसं 1,00,000 जप केलात, तर आज्ञाचक्र उघडेल, पण तुम्हाला त्याचा जो लाभ तुम्हाला एक साधकाला व्हायला पाहिजे, तसा होणार नाही. कदाचित व्यावहारिक तुम्हाला एका वेळेस लाभ होईल, पण जो ज्ञानप्राप्ती ज्याला आपण म्हणतो, ते होणार नाही. त्याच्यासाठी हे पूर्ण म्हणून आपल्या पूर्ण आपण व्हायलाच लागतं. आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात. तेव्हाच आपण वरती जाऊ शकतो आणि आपण हे सगळं प्राप्त करू शकतो. आता सहस्रारमध्ये गेल्यानंतर पुन्हा आपण सहस्रारच्या तिथे कुंडलिनीचं वरतीपर्यंत हे आहे आणि तिथून आपण खाली येतो. आता सहस्रारमध्ये गेल्यानंतर तो जो अ, अ, हा असतो साधक असतो. त्या सहस्रारपर्यंत पोहोचल्यानंतर तो सहस्रारमधून बाहेर पडायला शिकतो. तर आपली ही मी आज माझ्या मनात तेच झालं, की तुम्हाला मी कुठे-कुठे फिरवते बघा. आता आपण ब्रह्मांडामध्ये पण जाऊ शकतो आणि जातोच आपण ब्रह्मांडामध्ये. आपण पृथ्वी कक्षेच्या बाहेर जातो ध्यानामध्ये आपल्याला कळतं, की आपण पृथ्वी कक्षा सोडली. गुरुत्वाकर्षणाच्या आपण बाहेर पडलोय आपल्याला ध्यानात समजतं. आणि मग आपण पुढे-पुढे जातो. पार त्याच्या सप्तलोकाच्याही पुढे जातो. ब्रह्मांडामध्ये जातो. आणि किती वेळा असं होतं, की आपण कुठल्यातरी एखाद्या जो ग्रह आहे, त्या ग्रहाच्या जवळ जातो. तो ग्रह तुम्हाला ज्ञान देतो. तो ग्रह तुम्हाला सांगतो काही, काही गुह्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते देतो. त्याच्यापासून आपल्याला मिळतं. आणि मग आपण पुन्हा येतो आणि पुन्हा आपल्याला ते एक प्रकारचं आकर्षण होतं. कारण तिथे इतकी शुद्धता आहे, तिथे इतकी पवित्रता आहे,
एक परमानंदाचा जो अवस्था आहे, ती आपण तिथे अनुभवतो. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ध्यानात बसावंसं वाटतं. एकदा आपलं ब्रह्मरंध्र उघडलं ना, की ध्यानाची की अशी एक प्रकारची चटक लागते, व्यसन लागतं असं होतं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे जावंसं वाटतं. याचं कारणच असं, की आपण तिथूनच आलोय. आपलं ते मूळ आहे. आपलं ते मूळ आहे. आपण तिथूनच आलेलो आहे. तर त्यामुळे आपल्याला आपली ओढ आपल्या माहेरी असणं, आपल्या घरी असणं हे साहजिक आहे. तर त्यामुळे आपल्याला ती जागा खूप आवडते. तिथं जायला आवडतं आणि तिथेच राहायला आवडतं. तर असं ते संबंध हा प्रवास आहे ह्याचा आणि प्रत्येक चक्रावरती ज्या पाकळ्या आहेत तितकी अक्षर आहेत आणि त्याचा जर मंत्र केला तर ती चक्र आपली निदान संतुलित होऊ शकतात, स्वस्थ होऊ शकतात, निरोगी होऊ शकतात आणि हा प्रयोग जरूर करावा. आता तर नवीन विज्ञान आलेलं आहे. सगळेजण सांगतात, की अ पासून अ, पहा पर्यंत म्हणजे रू, रू, लू, लू हे 4ही अक्षरासकट 52 अक्षरं जी आहेत ती आपण ओंकार मिसळून म्हणजे ओंकारासकट अ आहे तर अ म्हणायचं नाही. आहा! असं जर म्हणत आपण जी ती केली, तर आपल्या पूर्ण शरीराला त्याचा उपयोग होतो. कारण आपल्या पूर्ण शरीराला त्याची व्हायब्रेशन मिळतं. दुसरं ओंकार आहे. आता ओंकार आपल्याकडे एक वेळा असं म्हणत होते, की करायचा नाही ओंकार वगैरे. तसं काहीच नाही आहे. ओंकाराने आपली शरीरशुद्धी होते आणि बाह्यशुद्धी पण होते. आपला जो ऑरा असतो तोही शुद्ध होतो. आपल्या बाहेरचं जे वातावरण आहे ते सुद्धा ओंकाराने शुद्ध होतं. काही-काही वेळेला आपल्याला असं वाटतं, की वातावरण ठीक नाहीये, चांगलं नाहीये. तर अशा वेळेला जोरात ओंकार करावेत आणि ते सगळं वातावरण परमेश्वराला प्रार्थना करावी, की हे शुद्ध व्हावं म्हणून. इथलं जे काय आहे नकारात्मक ते सगळं निघून जाऊ दे. तीच गोष्ट आपल्या घरामध्ये आपण जर ओंकार केले, मोठ्यांदी केले, तर त्याचा परिणाम घराच्या शुद्धीसाठी पण होतो. आपल्याला तर होतोच होतो. कारण ओंकाराचं कसं तर आपण हे करतो तर आपल्याला कानामध्ये पण त्याचे व्हायब्रेशन येतायत ना. त्यामुळे आपण एक तर फिजिकली करत असतो आणि पुन्हा हे व्हायब्रेशन पुन्हा आपल्या आत जातात. तर असं मोठ्याने ओंकार केला तरी सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतो. मनातल्या मनात केला तरी सुद्धा फायदा होतो. ओंकार हे सगळ्यावरती एक प्रकारचं औषध आहे. ओंकार हे इंजिन आहे, असं म्हणायला हरकत नाही. ओंकाराचं स्वामीजींनी तर शिवानंदांनी इतका त्यांनी अभ्यास खूपच केला होता आणि त्याने तर आणि तुम्ही प्रयोग करून बघा, की ज्या ठिकाणी तुम्हाला इतकं दुखायला लागतं, इतकी कळ येते, की अगदी असह्य होतं. जोपर्यंत तुम्हाला औषधं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार? तर तुम्ही तिथे ओंकार करून बघा त्या जागेला आणि सांगायचं, की इथले जे हे आहे ते सगळी नकारात्मकता निघून जाऊ दे. ओम, ओम, ओम. तर तुम्हाला थोडा वेळ का होईना त्याने रिलीफ मिळाला नाही असं होणारच नाही. मिळतंच. इतकी ओंकारामध्ये शक्ती आहे. कारण आपण ते जी नकारात्मकता तिथे आलेली आहे ती आपण घालवतो ना तिथे. तर त्यामुळे आपल्याला साध्या ओंकारण्याने सुद्धा खूप बरं वाटतं. आणि ओंकार हा जप पण खूप आपल्या म्हणजे अद्वैत लोकांच्यामध्ये जास्त तो केला जातो. आपण देवतांचा मंत्र करतो. तर ओंकार जप हा खूप चांगला आहे. शुद्धीसाठी चांगला आहे आणि ध्यानामध्ये तर आपल्याला ओंकार हा खूप महत्त्वाचा आहे. आता ह्या ओंकाराचं ह्याचं वर्णन पण खूप केलेलं आहे, की 3 मात्रा वगैरे अ, उ, म 3 मात्रा आणि त्याच्याही पुढं बिंदू आणि त्याच्याही पुढं आपण जातो. कबीराचं एक भजन आहे, की मी त्या शून्याच्या पलीकडे राहतो म्हणून. मी शून्याच्या पलीकडे गेलोय म्हणून. ते कबीराचे भजन फार अतिशय सुंदर आहेत, आध्यात्मिक आहेत आणि निर्गुण आहेत, अद्वैत आहेत, द्वैत आहेत, दोन्ही आहेत त्याची. तर आणि तिने प्रश्न विचारलेत. आपल्या समाजाला प्रश्न विचारलेत. कारण तो असा होरपळत गेला. कारण एक तर तो कोणाचा मुलगा माहीत नाही. त्या जुलाया जो विणकर होता त्यांनी त्याला उचलून आणलं होतं. तो मुसलमान होता आणि हा भक्ती करायचा रामाची. त्यामुळे कबीराला खूप त्रास दिला लोकांनी. खूप छळलं आणि बोल पण लावले. पण त्याने काय रामाची भक्ती सोडली नाही. त्याने तो करतच ते जे होतं ते त्याच्यामध्ये त्याला इतका रस होता, की ते सुटलं पण नाही त्याचं. पण त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये ज्या वाईट हे आहेत, त्यावेळेला जाती म्हणा किंवा हे म्हणा, तुकाराम महाराजांनी पण हे केलंय. पण तुकाराम महाराज थोडासा आक्रोश आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला प्रश्न आहेत कबीरामध्ये. कबीर आणि तुकारामांच्या ह्याच्यामध्ये हा फरक आहे. तर हे जे आपण
आसपास आपण बघतो. आपण शहरात राहतो. आपल्याला जातीपाती काही माहिती नाही, हे माहिती नाही. पण आपल्याला जेव्हा हे मिळतं, आपल्याला जेव्हा ज्ञान होतं, तर तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप डोळस होतो आणि डोळस झाल्यामुळे आपल्याकडनं अशा गोष्टी घडत होत तर नाहीतच. पण जर होत असल्या तर आपण थांबवतो पण. सहज थांबवतो. अगदी गोड बोलून थांबवतो. काय आपण भांडत नाही, रागवत नाही, त्यांना काहीच करत नाही. सहज आपल्या हातनं चांगलं कार्य होऊन जातं. एखादं लहान मूल आहे, त्याला कोणी 7-8 वर्षाच्या मुलाला कोणी काही अशा तऱ्हेने हे करत असेल, तर सहज आपण आपल्या हातनं होतं आणि हे परमेश्वर करून घेतो. परमेश्वर जो आपली जी शक्ती आहे, आत्मशक्ती, ती शक्ती त्या ह्याच्याशी जोडलेली असते. ते हे कार्य आपल्याकडनं करून घेते, की त्या व्यक्तीला आता या गोष्टीची गरज आहे. आणि आपल्याला असं वाटतं, की आपण केलं, पण तसं नसतं. ती शक्तीच आपल्याकडनं प्रत्येक कार्य करून घेत असते. तर हे असं सगळं चक्रांची पूर्ण माहिती आपल्याला मी थोडीशी सांगितली, थोडीच सांगितली खरं सांगायचं तर. पण ह्या चक्रांच्या वरती प्रत्येकाने मी असं म्हणावं, की आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगते, की तुम्ही ओपन व्हायला पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. जी तुमची साधना आहे, तुम्ही म्हणत आहात आम्ही ध्यानालाच बसत नाही. काय हरकत नाही. मग आजपासून 10 मिनिटं ध्यानाला बसायला सुरुवात करा. आणि मग ध्यानाला बसून तुम्ही विचारा ना, की मला ह्याच्या पुढं मला अमुक करायचंय, मला मानसपूजा करायची, मला अमुक करायचंय, मला जप करायचा आहे. तर आपण असं जिज्ञासा असेल तरच आपल्याला आणि जिज्ञासा पाहिजे. आता आपण जेव्हा वरती जातो, तर मला जर जिज्ञासा नसेल, तर मग काही कशाला आले मी? काय करायचंय मला असं होईल ते. तसं नसतं. मला जिज्ञासा आहे. मला आता आणखीन जाणून घ्यायचंय, की मंगळ ग्रह कसा दिसतो? बुध कसा दिसतो? हे इथलं वातावरण कसं आहे? हे सगळं मला बघायचंय. ही जेव्हा आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते, तेव्हाच आपण तिथपत ते करू शकतो. अशी जिज्ञासा आपल्याला आपल्या मनामध्ये पाहिजे आणि ती अशीच होते परमेश्वराची जेव्हा आपल्याला ओढ लागते, तेव्हा आपल्या मनामध्ये जिज्ञासा पण उत्पन्न होते आणि आपल्याला वाटतं, की हे आपण जाणून घ्या. आज तुम्ही गेले 8-10 दिवस हे जे ऐकताय, जिज्ञासापोटीच तुम्ही ऐकताय ना. मला काहीतरी शिकावसं वाटतंय, ऐकावसं वाटतंय. त्यासाठी करताय. पण त्याच्याबरोबर आपण थोडंसं या बाबतीमध्ये काय करतो, हे पण हे सांगितलं. मी मागे पण तुम्हाला सांगितलं, की शिवानंद स्वामींचं पण होतं, हे पण होतं. ती एक डायरी आम्हाला शाळेमध्ये होतं. रेड क्रॉसला आम्हाला रेड क्रॉसचं हे होतं. तर शाळेमध्ये आम्हाला एक वही होती. त्या वहीमध्ये 1 पान 1 महिन्याचं असायचं. आणि त्या पानावरती प्रत्येक ह्याच्यामध्ये 10 गोष्टीचे असे कॉलम केलेले होते 10. आणि जो त्या ओळीमधला जो मॉनिटर नेमलेला होता रेड क्रॉसचा, तर मॉनिटर येऊन बघून जायचा, की तुमचे बूट पॉलिश आहेत का? स्वच्छ आहेत का? तुमचे दात स्वच्छ आहेत का? नखं कापलेली आहेत का? असं सगळं बारक्या-बारक्या 10 गोष्टी आम्हाला ते हे करा. ते छान लहान मुलांना कशी सवय लावतात बघा. तर असं आणि मग ते टिक मार्क करा. आपणच टिक मार्क करायचं. एखादा नसेल, तर त्यांनी सांगायचं, की "ते तू टिक मार्क करू नको. तुझी आज नखं वाढलेली आहेत. आज तुझे बूट पॉलिश नाहीयेत." अशा तऱ्हेने. असं आपण पकडले जाऊ नये. आपलं पूर्ण धाय व्हावून त्याच्यासाठी प्रयत्न करून आम्ही ते हे करायचं, की 10च्या 10 आपल्याला हे मिळालं पाहिजे. चुकता कामा नये आपण असं. तर अशा तऱ्हेचं हे जे जे आपल्यावरती संस्कार होतात, त्या संस्काराचा उपयोग आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा होतो. तर तसं आपण थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये एखाद्या वहीमध्ये एक ओळ लिहायची. आज मी ध्यानाला बसले नाही तर लिहायचं मी आज काही केलं नाही. जे केलं त्या दिवशी लिहिलं. तर असं केलं नाही लिहितो जेव्हा, तेव्हा पुढच्या दिवशी आपण करतो बरोबर. तर हे आपल्यासाठी एक साधना आपल्याला जर चांगली करायची असेल, तर ह्याच्यासाठी आपण थोडंसं आणखीन गंभीर होऊन केलं, तर याचा आनंद गगना एवढा आहे असं म्हणेन मी. खूप आनंद आहे आणि खूप फायदे आहेत त्याचे. मानसिक आहेत, शारीरिक आहेत, शांत आपल्याला सगळं मिळतं आणि अनेक जे आपल्या समोर पृथ्वीमध्ये एवढं तरी परमेश्वराने जे काही निर्माण केलंय, त्याचं ज्ञान आपल्याला हळू होत जातं. तर आता हे आज मी इथे मला वाटतं मी आता परवानगी घेते आणि थांबवते. एक दिवस मी तुम्हाला माझ्या ज्या संबंध अ, अगदी सुरुवातीची जी ध्यानातली चित्र आहेत, तर त्या चित्राचं तुम्हाला मी हे दाखवणार आहे आणि ते एक्सप्लेन करणार आहे. त्याचं कारण असं की ते सगळा हा प्रवास आहे.
माझा जो प्रवास झाला त्या प्रवास तर खूप लांबचा आहे, 40-50 वर्षाचा आहे. पण सुरुवातीला मला ते मी जे काय मला दिसायचं, तर त्याच्यावरती मी कविता 4-4 ओळीच्या कविता पण केलेल्या आहेत आणि चित्र केली. ती थोडीशी केव्हा तरी दाखवणार आहे. आणि आता आज आपला हे आहे. आता आपलं जे आकाशात पथितं तोयम यथा गच्छती सागर हा फक्त त्यातला आता शेवटचा आहे राहिलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही विचार करा आणि तुम्हाला ह्या संबंध ग्रंथातलं जर पुन्हा काही तुम्हाला हे असेल, तर ताईंच्याकडे तुम्ही द्या, की आम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पुन्हा सांगा. तर आपण पुन्हा एक दिवस घेऊ कारण आपल्याला आता आपल्यापुढे 3 दिवस आणखीन आहेत. तर ह्या 3 दिवसामध्ये आपण ते पुन्हा रिपीट घेऊ शकतो आणि शेवटचं हे आपण उद्या करू. तर आता मी यांची परवानगी घेते. नमो नारायण. नमो नारायण. खूप सुंदर सेशन रोजच्या प्रमाणे. कसं संपतं हेच कळत नाही. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ताईंना विचारू शकता किंवा आपण लिहून ठेवा. आपण कळवा ताईंपर्यंत, आम्ही ते प्रश्न पोचवू. आपल्या ताईंशी संवाद व्हावा हाच एक हेतू असतो याच्या मागे. ठीक आहे. इथेच आम्ही आपली सगळ्यांची रजा मागतो. पुन्हा उद्या भेटूया. आचार्य ताई उद्या 30 तारखेपर्यंत ताई येतात आहे. नंतर त्या तपोवनाच्या साठी मिरजेला जातील. तर पुन्हा आपण त्यांची कधी वेळ घेऊया. अशाच ग्रंथांचा संवाद ते आपल्याशी करतील. सगळ्यांची रजा मागते. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम.